मॅडम एवढे आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत आपण जोडलेलो आहे आणि आता रेकी थर्ड पर्यंतचा एक प्रवास आपला पूर्ण झालेला आहे. गेले 40, 42, 45 दिवस आपण मेडिटेशन करतो आहोत. तर काय बरं आपल्याला अनुभव आला आहे? काय आपल्याला वाटते या ऊर्जेबद्दल? नक्कीच आपला प्रवास पुढे सुरूच राहणार आहे. पण या 45 दिवसामध्ये ऋषिकेश आपल्याला शेअर करतायत. आत्मा नमस्ते ऋषिकेश. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते बोला. मॅडम आजपर्यंत मला जे गोष्टी आठवत नव्हते, पहिले आठवायचे नाही गोष्टी गोष्टी आठवायचे नाही मला. हं. आता आठवायला लागले भाऊ, आता मेडिटेशन करून वाव. गोष्टी. आणि मी एरोप्लेन केलं ना तुम्ही काल, हं. त्याच्यामध्ये हातात हातात मुंग्या आल्या होत्या आणि हात गरम झाले होते. वाव. मुंग्या येऊन बंद झाले होते लगेच. लगेच हं. मुंग्या येऊन बंद झाले होते पण, आणि हं. हात गरम झाले होते. छान. हम्म. अच्छा. आपण इतर आपल्या मित्रमंडळींना किंवा आणखी कोणाला काय सांगसाल ऋषिकेश ऊर्जेबद्दल? काही नाही, एवढंच सांगेल की ऊर्जा आपली एकदम पॉवरफुल आहे आणि एक सुरक्षित आहे बॉस. नक्कीच. नक्कीच. खूप धन्यवाद. थँक यू. थँक यू. थँक यू. ऋषिकेश, अधिक काही आठवलं तर नक्की सांगा. कुठेतरी मला न आठवणाऱ्या गोष्टी आठवायला लागल्या. ऋषिकेश, रिलेशनमध्ये किंवा आणखी काही मानसिक स्थितीमध्ये ज्याला आपण म्हणतो शांत झोप लागणे वगैरे. हो मॅडम, झोप तर शांत लागते मला. हं. पण सकाळी तुम्ही सांगितलं ना, तेव्हापासून उठायला लागलो सकाळी वाह! 5 वाजता. छान. पहिले उठायचो नाही मी, असं उठता यायचं नाही मला. आतापासून उठायला लागतो. मस्त. आणि आणि मॅडम, आणि मेडिटेशन करायच्या वेळेस खूप आळस यायचे मला. आता आळस येत नाही, फक्त डोळ्यामधून पाणी गळतं थोडं थोडं. निघू दे. काही नाही होत. काही आळस हो यायचा, अडथळे निर्माण व्हायचे, पण हळू-हळू ते सगळं निघून जातं. आपल्याला खूप पुढे यायचं आहे आणि ऊर्जा आपल्याला खूप मदत करणार आहे. हं? हो. नक्कीच. थँक यू. आत्मा थँक यू नमस्ते. ऋषिकेश. आत्मा नमस्ते. खूप धन्यवाद ऋषिकेश. खूप खूप धन्यवाद. थँक यू. थँक यू. थँक यू. मी डायरेक्ट सेकंड नंबरला नाव घेते आहे वैजयंती. वैजयंती, थोडंसं उजेडामध्ये या. येस, सेकंड डिग्री. हां. उजेडामध्ये थोडंसं उजेडाकडे चेहरा करा ना. येस. काय वाटते आपल्याला रेखीत थर्ड पर्यंत येऊन? माईक सुरू. माईक. चेंजेस खूप झालेत तसे माझ्यामध्ये. म्हणजे स्वतःमध्ये ऍक्टिव्हपणा जास्त आलेला आहे. हं. कंबर आणि माझी मणक्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. कारण मला काय बसता होतं? येत नव्हतं. एक आपल्याला असा म्हणजे प्रवास मणके शेअर करायचा आहे, वैजयंती असू देत किंवा ऋषिकेश, रेकीच्या अगोदर आणि 45 दिवसामध्ये मी स्वतःला घेतलेला रिझल्ट. म्हणजे माझा खूप वर्षापासून मणक्याचा प्रॉब्लेम आहे. जवळजवळ 15 वर्ष झाली असतील. हं. पार्लरचं काम करून मणक्यामध्ये बराचसा गॅप होता माझ्या. मला संध्याकाळची झोप लागत नव्हती आणि कमरेमध्ये पण तसाच त्रास होत होता. पण या म्हणजे 40 दिवसात मला खूप चांगला फरक पडलाय. म्हणजे अजिबात दुखत नाही. आता मी अशी बसू शकत नाही, टेकल्याशिवाय बसत नव्हती मी कधीच. असं टेकून पाठीमागे बॅकला काहीतरी लावून बसायचे मी कुठेही. हं. सुरुवातीला पण एक 8-10 दिवस मी तिथेच बसून होते. पण नंतर आता मी रिलॅक्स बसते. तो सगळ्यात मोठा अनुभव. आणि ऊर्जा म्हणजे इतकी ऊर्जा आली की 15-16 तास, मी कालच म्हंटल की कंटाळा येत नाहीये मला. इकडे येऊन आता मी नातवांकडे आलीये. सकाळी माझी ड्युटी माझ्या घरी असते, संध्याकाळी मुलीकडे असते, तिचे मिस्टर इथं नसतात. मग इथून परत सकाळी घरी जाऊन मग तिथून दुकानात येते. म्हणजे असं माझं चाललेलं असतं रुटीन. आणि खूप छान वाटतंय. म्हणजे पॉझिटिव्हिटी तर भरपूर आलेली आहे माझ्यामध्ये. हं. घरातले मला म्हणतात, किती बोलला तरी काही बोलतच नाही ना. तर लगेच राग वगैरे येत होता, लगेच हं. उत्तर देत होते मी. हं. पण आता तसं काही होत नाहीये. म्हणजे शांतच असते. मग तू तुला बोलायला सांगतो, एखाद्याला जर काय असेल प्रॉब्लेम, तर म्हणजे बोलतात ना घरातले की त्यांना बोल म्हणून तू तोंडावरती स्पष्ट, पण ते बोललंच जात नाही माझ्याकडून. त्यामुळे घरातले ओरडायला लागलेत आता मला, की अशी का करते म्हणून. हं. हं. वेगळी बाकी वैजयंती त्यांना बघायला मिळतेय, हो ना?
वेगळी म्हणजे चिडतात माझ्यावरती, तू बोलत का नाहीस म्हणून, असं झालंय. बाकी काही नाही. खूप छान. म्हटलं आता होतच नाहीये माझ्याकडून बोलणं घरात कुणाला, तर आता म्हणजे कसं उठल्या उठल्या मुलांना चिडचिड, मिस्टरांना तर बोलतच बदल. नाही आता. शांत शांत झाले एकदम. मग आनंदी काय आनंद. बोलायचं असेल तर तुम्ही बोला, मी ऐकते. नक्कीच. ही एवढी बोलत होती, नाही तर चालूच असायचं माझं उठल्या उठल्या सगळ्यांवरती. रुटीन आपलं रोजचं. तसं नक्कीच. नाही होत आता. आता खूप खूप फरक पडलाय माझ्यामध्ये. आणि वैजयंती, एनर्जी लेवल सुद्धा खूप वाढल्यासारखी वाटते. जो आवाजाचा खूप टोन होता ना, तो आता एक खूप सुंदर झालेला आहे. दिसण्याचा पण मी तुम्हाला विचारेल जाणून. तुम्ही तर मॅडम आता ब्युटिशियन माझं आहात. माझं 50 चालू आहे रनिंग. हं. काम करते ऑलरेडी. हं? 30 वर्षाची असल्यासारखं मी काम करू शकते घरातलं सगळं. बाहेरचं घरातलं सगळं मीच करते. घर पूर्ण हँडल, मुलीचं, माझं. मिस्टर तर काही करत नाहीत, बसूनच असतात घरी. पण सगळ्यांचं मीच बघते. म्हणजे काम घरातली करत नाहीत, मीच करते घरातली सगळं. हां. मुलांचं शिक्षणाचं वगैरे बघा, नातवांचं बघा, हं, सगळं करते. म्हणजे असं कंटाळा येत नाही मॅडम पहिल्यासारखं. हं, हं. पहिली खूप थोडी छान. चिडचिड होत होती, आता नाही होत. समोर एखादी व्यक्ती शांत बसलेली आहे असं म्हणून जीव चिडत नाही. ठीक आहे, मी माझं हा. काम करतेय, तुम्ही तुमचं करा. अगोदर काय व्हायचं, आपल्या चिडल्यामुळे ते करतीलच असं नाही. पुरुषांना बाहेरचे कामं असतात. बरोबर ना? हम्म. हं. तेव्हा ते घरामधलं मदत करू लागत नाही. आपली चिड होते. आपल्याला असं वाटतं, की अरे, त्यांनी हे करू लागलं पाहिजे. तेव्हा आपण रागावतो. आता असं वाटतं, ठीक आहे, इट्स ओके. मी माझं करायला लागते आहे. आणि आपली एनर्जी लेव्हल बघून आपोआप त्यांची मदतही आपल्याला मिळते कधी-कधी. हो ना? ते तर आहे. येस. हम्म. एक स्वतः अच्छा, सेल्फी ब्युटीनेसमध्ये काही तुम्हाला तुमच्या फरक वाटतो का? ब्युटी पार्लर वाल्यांना मी विचारते. बघा, मोठा प्रश्न आहे माझा पण. माहिती नाही. माहिती नाही. ओके. तुमच्या मैत्रिणी तुम्हाला सांगतील याबद्दल. हो ना? वैजयंती? येस. मेडिटेशन जेव्हा आपण करायला लागतो, तेव्हा स्किनचा टोन चेंज होतो. यावर ब्युटिशियनचं काय मत आहे? हो ना, होतोच ना. सगळ्यांचं झालेलं बघितलंय मी. आता माझ्यामध्ये काय फरक पडलाय माहिती नाही. अजून लेकीला तर म्हणजे विचारा. लेकीला विचारा, मैत्रिणीला विचारा. हं. नाही म्हणतात सगळे चेंज झाली म्हणून, पण असं समोरून काही बोलत नाहीत तुम्ही अजून. ओके. नक्कीच. हां. खूप सुंदर. अ, आणि आर्थिकतेमध्ये काय तुम्हाला वाटते आहे वैजयंती? फरक पडलाय. खूप सुंदर. हो. येस. छान तुमच्या फरक 4 पडलाय. 4 मैत्रिणींना काय सल्ला देसाल तुम्ही? मी त्यांना प्रत्येक संडेला पाठवते आपलं फ्री हं, सेशनचं. हं, आणि खरंच जे मी म्हणते मला मिळालंय ना, ते सर्वांना मी ताईंना तेच म्हटलं, हं, वैशाली जांभळकर ताईंना, की हं. मॅडम आपल्याला आधी 5 ते 10 वर्ष का नाहीत भेटल्या? आत्ता का भेटल्या? तर ताई तेच म्हणत होत्या, आपलं नशीब आत्ता होतं भेटायचं त्यांना म्हणून ते आत्ता भेटलेत आपल्याला. त्याची नक्की, त्याची किंमत आता आपल्याला अजून जास्त कळते, त्यावेळी नक्कीच. भेटल्यामुळे. आणि वैजयंती यांच्या लाईफमधला एक अडलेलं जे मोठं काम होतं, ते काम पण हं. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गी लागलेलं आहे. बरोबर ना हो. वैजयंती? हो, मार्गी लागले. की फक्त कालचे तुमचा शब्द तुम्ही बोलून गेलात, होऊन जाईल. आणि ते माझ्या लक्षातही राहिलं नाहीये. पण नंतर अचानक समोरूनच कॉल आला त्या ह्यांचा, आणि ते म्हटले होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. बघा, ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या म्हणूया ऑरामध्ये, एनर्जी लेव्हलमध्ये जे ब्लॉकेजेस निर्माण झालेले असतात, आर्थिकतेचे, नंतर मग म्हणूया रिलेशन संदर्भामध्ये अधिक जे आहेत, आता इथं बोलायला तेवढा वेळ नाही आपल्याला, तर आपले ब्लॉकेजेस रिमूव्ह होतात, निघून जातात हळू-हळू. आणि जसे ब्लॉकेजेस रिमूव्ह होतात, तसे-तसे ऑब्स्टॅकल्स म्हणतो आपण त्याला. तसे-तसे आपल्या आयुष्यामध्ये त्या कामासंदर्भातील मार्ग मोकळे होत राहतात. हे युनिव्हर्स आपल्यासाठी तेच ठेवतं आपल्या आयुष्यामध्ये जे अधिकाधिक चांगलं आहे. निवडून छानून आपल्यासाठी ठेवलेलं असतं. हं, बरोबर खूप मॅडम. सुंदर. वैजयंती, खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप मोठी गुड न्यूज वैजयंती आपल्याला सगळ्यांना जाहीरपणे देणार आहेत. फक्त हो, अधिक किती हो. दिवस? थोडेसे दिवस बघा. ओके? स्वतः थँक येऊन यू, देणार थँक आहेत, जी यू. जाहीर करायची आहे. हो, हो. थँक यू, थँक यू मॅडम. थँक धन्यवाद, यू. धन्यवाद. थँक यू. ब्रह्मांडाची नमस्ते.